नमस्कार. स्वागत आहे सर्वांचे एन डी करिअर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. संयुक्त राष्ट्र महासभेने डॅश डॅश हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 2025. संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे किंवा ज्याला आपण UN म्हणतो बघा, या UNचे कार्य जे आहे तर ते प्रमुख 6 विभागाद्वारे केलं जातं आणि त्यामधील एक महत्त्वाचा विभाग म्हणजे महासभा आहे. आणि या महासभेनेच 2025 हे जे वर्ष आहे तर हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. सध्या महासभेचे 79व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत फिलेमोन यांग. आता आपण संयुक्त राष्ट्रसंघाने अलीकडील काळामध्ये काही वर्ष घोषित केलेले आहेत त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं. 2024 हे वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणजेच कॅमलिट्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. कोणतं वर्ष? 2024 हे वर्ष. 2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं वर्ष आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष त्यासोबतच हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून देखील घोषित केलेलं आहे. बघा, 2025 बद्दल तुम्हाला थोडं जास्ती प्रमाणामध्ये माहिती ठेवणं गरजेचं आहे. 2025 हे जे वर्ष आहे तर हे संयुक्त राष्ट्रसंघाने क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी वर्ष, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. बघा, 2026 हे जे वर्ष आहे तर ते आपल्या भारताने जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. 2026 हे वर्ष आपल्या भारत देशाने जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2. जगातील 5वी व भारतातील पहिली कॉफी परिषद डॅश डॅश येथे आयोजित करण्यात येणार आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बेंगलुरू. जगातील 5वी आणि आपल्या भारतातील पहिल्या क्रमांकाची कॉफी परिषद जी आहे तर ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? कर्नाटकमधील बेंगलुरू या ठिकाणी ही परिषद 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. ही जी जागतिक कॉफी परिषद आहे 2025 तर ती 5व्या क्रमांकाची आहे बघा जगातील. आणि आपल्या भारतातीलच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील ही पहिल्या क्रमांकाची कॉफी परिषद असणार आहे. या कॉफी परिषदेसाठी सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना यांची. तर शुभंकर म्हणून निवडण्यात आलेला आहे कॉफी स्वामी. सध्या भारतीय कॉफी बोर्डाचे संचालक आणि सचिव आहेत KG जगदीश. आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेची स्थापना 1963 साली करण्यात आली होती आणि जगामध्ये कॉफी उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावरती देश आहे ब्राझील. तर आपला भारत देश कॉफी उत्पादनामध्ये जगात 6व्या क्रमांकावरती आहे आणि आपल्या भारतामध्ये कॉफी उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावरती राज्य आहे कर्नाटक. आपल्या भारतामध्ये एकूण जे कॉफी उत्पादन केलं जातं तर त्याच्या 71% कॉफी उत्पादन जे आहे तर ते एकट्या कर्नाटक राज्यामध्ये केलं जातं. आणि भारतातील कॉफीचे जन्मस्थान म्हणून आपण कर्नाटकमधील चिकमंगळूरू या ठिकाणाला ओळखतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, भारतातील कॉफीचे जन्मस्थान म्हणून आपण कर्नाटक राज्यातील चिकमंगळूरू या ठिकाणाला ओळखतो. आणि जगातील कॉफीचं उगमस्थान जर म्हटलं तर इथिओपिया या देशाला ओळखलं जातं. आणि यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिले संविधान संग्रहालय डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सोनीपत हरियाणा. आपल्या देशातील पहिले संविधान संग्रहालय जे आहे तर ते हरियाणा राज्यातील सोनीपत या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. बघा, आणि याचं उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात. भारतातील पहिले संविधान भवन आपल्या महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आपल्या भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा ठरलेला होता केरळ राज्यातील कोल्लम. भारतातील पहिले संविधान पार्क उभारण्यात आलेलं होतं राजस्थान राज्यातील जयपूर या ठिकाणी. आणि या संविधान पार्कचं उद्घाटन आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. नुकतंच इंडिया आघाडीने संविधान सन्मान संमेलन आयोजित केलेलं होतं. कोणत्या ठिकाणी? आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी. आणि या संविधान सन्मान संमेलनाचं उद्घाटन राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतंच अमेरिकेमध्ये
जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज या संस्थेकडून दिला जाणारा हा पुरस्कार आहे. कोणता पुरस्कार? डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार. हा पुरस्कार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार यांना का देण्यात आलेला आहे? तर समाजात शांतता प्रस्थापित करणे आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेला आहे आपले भारतीय जैन आध्यात्मिक गुरु लोकेश बुनी यांना. 2024 साठीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार ऑर्बिटल या कादंबरीच्या लेखिका ज्या आहेत समंता हार्वे यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिले नाईट सफारी पार्क डॅश डॅश येथे सुरू करण्यात येणार आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. आपल्या भारतातील पहिले नाईट सफारी पार्क उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. बघा, आपल्या देशातील पहिले नाईट सफारी पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे? कुकरेल नाईट सफारी पार्क उत्तर प्रदेश लखनौ या ठिकाणी. आणि ही जगातील अशा प्रकारची 5वी सफारी ठरणार आहे. तर आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाची ही सफारी ठरणार आहे. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. मात्र उत्तर प्रदेश राज्यामधील सर्वात मोठं शहर आहे कानपूर. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. उत्तर प्रदेश राज्यामध्ये विधानसभा सदस्यसंख्या आहे 403 तर विधान परिषद सदस्यसंख्या आहे 100. उत्तर प्रदेश राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 80 आणि राज्यसभेच्या एकूण सीट आहेत 31. प्रश्न क्रमांक 6. बिली जीन किंग कप 2024चे विजेतेपद डॅश डॅश या देशाने पटकावले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 इटली. बिली जीन किंग कप 2024चं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेलं आहे? तर इटली या देशाने पटकावलेलं आहे. बघा, ही स्पर्धा जी आहे 2024ची तर ती स्पेनमधील मालगा या ठिकाणी 20 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली होती आणि यामध्ये इटलीने हे 5वं विजेतेपद पटकावलेलं आहे. इटलीने 5वे बिली जीन किंग कपचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि उपविजेतेपदी राहिलेला आहे स्लोवाकिया हा देश. 2013 नंतर या स्पर्धेतील इटलीचा हा पहिलाच विजय ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली. नुकतंच पहिल्या क्रमांकाचा खो खो विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. कोणत्या ठिकाणी? आपल्या भारत देशामधील नवी दिल्ली या ठिकाणी. 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान हा विश्वचषक इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याचं आयोजन भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय खो खो महासंघाद्वारे करण्यात आलेलं आहे. 2025 मध्येच 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्या आहेत तर त्या उत्तराखंड राज्यामध्ये 28 जानेवारी 2025 पासून आयोजित करण्यात येणार आहेत. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक जागा डॅश डॅश या पक्षाने जिंकल्या आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भाजप म्हणजेच भारतीय जनता पार्टी. नुकतंच जी 15व्या क्रमांकाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे तर यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत? भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत. बघा, एकूण 288 पैकी 132 जागा जिंकलेल्या आहेत भाजपने. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती सर्वाधिक जागा शिवसेना शिंदे गटाने जिंकलेल्या आहेत 57. तिसऱ्या क्रमांकावरती सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41. चौथ्या क्रमांकावरती शिवसेना ठाकरे गटाने 20 जागा जिंकलेल्या आहेत. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 16 जागा जिंकलेल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा जिंकलेल्या आहेत. इतर जे काही छोटे पक्ष आहेत तर त्यांनी एकूण 10 जागा जिंकलेल्या आहेत आणि अपक्षांनी 2 जागा, अशा एकूण 288 जागासाठी जी निवडणूक झालेली होती तर त्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीने. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये डॅश डॅश हे आमदार सर्वाधिक मताच्या फरकाने निवडून आले आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 काशीराम पावरा. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मताच्या फरकाने निवडून येणारे आमदार कोण आहेत? काशीराम पावरा आहेत. बघा, काशीराम पावरा जे आहेत रे 1,59,044 मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती सर्वाधिक मताच्या फरकाने निवडून येणाऱ्या आमदारामध्ये आहेत शिवेंद्रराजे भोसले. हे 1,42,124 मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आहेत धनंजय मुंडे.
हे 1,40,224 मतांनी निवडून आलेले आहेत. चौथ्या क्रमांकावरती आहेत दिलीप बोरसे. दिलीप बोरसे हे 1,29,297 मतांनी निवडून आलेले आहेत. आणि पाचव्या क्रमांकावरती आहेत आशुतोष काळे. आशुतोष काळे हे 1,24,824 मताने निवडून आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये डॅश डॅश हे आमदार सर्वात कमी मताच्या फरकाने निवडून आले आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुफ्ती मोहम्मद. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात कमी मताच्या फरकाने निवडून येणाऱ्या आमदारामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत मुफ्ती मोहम्मद. हे फक्त 162 मतांनी निवडून आलेले आहेत बघा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती नाना पटोले हे 207 मतांनी निवडून आलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती मंदा म्हात्रे 377 मतांनी निवडून आलेले आहेत. चौथ्या क्रमांकावरती संजय गायकवाड 841 मतांनी निवडून आलेले आहेत. तर शिरीष कुमार नाईक हे 1121 मतांनी निवडून आलेले आहेत. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण आहेत? मुफ्ती मोहम्मद. 162 मतांनी ते निवडून आहेत. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मतदान डॅश डॅश या मतदारसंघात झाले आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 करवीर कोल्हापूर. नुकतं जी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे तर यामध्ये एकूण मतदान झालेलं आहे 66.5%. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मतदान किती झालेलं आहे? 66.5%. आणि यामध्ये आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्ती मतदान कोणत्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघामध्ये झालेलं आहे बघा. या ठिकाणी एकूण 84.96% इतकं मतदान झालेलं आहे. आणि आपल्या राज्यामध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे मुंबई शहर जिल्ह्यातील कुलाबा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी 44.44% इतकं मतदान झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिला मतदारसंघ आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघ. आणि आपल्या राज्यातील शेवटचा मतदारसंघ म्हणजे 288व्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे जत मतदारसंघ सांगली जिल्ह्यातील. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मतदान डॅश डॅश या जिल्ह्यात झाले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर. नुकतं जी आपल्या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडलेली तर या अंतर्गत सर्वाधिक मतदान कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे बघा. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये एकूण 76.25% इतकं मतदान झालेलं आहे. आणि आपल्या राज्यामध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे मुंबई शहर जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी 52.47% इतकं मतदान झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहेत बघा. त्यानंतर सर्वाधिक मतदाराच्या बाबतीमध्ये आपल्या राज्यात दुसऱ्या क्रमांकावरती जिल्हा आहे मुंबई उपनगर. आणि तिसऱ्या क्रमांकावरती जिल्हा आहे ठाणे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी मतदार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती सर्वात कमी मतदार आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि तिसऱ्या क्रमांकावरती सर्वात कमी मतदार आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये. आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक तृतीयपंथी मतदार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि दुसऱ्या क्रमांकावरती मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये. यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा प्रश्न. भारताचे 15वे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन क्लिक करायला विसरू नका. याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी आणि GKच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.